तुम्ही कधी विचार केला आहे का? काही लोक सतत योग्य निर्णय कसे घेतात आणि काही लोक वारंवार त्याच चुका का करतात? फरक नशिबात नसतो, फरक विचार करण्याच्या पद्धतीत असतो. जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारापैकी एक असलेले चार्ली मंगर म्हणायचे, तुमचे आयुष्य बदलायचे असेल तर तुमची विचार करण्याची पद्धत बदला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुअर चार्लीज अँड मॅक या पुस्तकातील 5 असे धडे पाहणार आहोत, जे तुमचे निर्णय, करिअर, पैसा आणि संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. धडा पहिला, उलटा विचार करा. बहुतेक लोक विचारतात, मी यशस्वी कसा होऊ? पण चार्ली मंगर विचारतात, मी अपयशी कसा होऊ शकतो? हे ऐकायला विचित्र वाटेल, पण हा जगातील सर्वात शक्तिशाली विचार करण्याचा मार्ग आहे. जर तुम्हाला चांगले आरोग्य हवे असेल तर फक्त फिटनेसचे नियम शोधू नका, लोक आजारी का पडतात हे समजून घ्या. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर आधी लोक गरीब का राहतात हे समजून घ्या. वाईट सवयी टाळल्या तर चांगले परिणाम आपोआप येतात. धडा दुसरा, मेंटल मॉडेल्स. चार्ली मंगर म्हणतात, एका विषयाचे ज्ञान पुरेसे नसते. जीवन समजण्यासाठी अनेक विषय समजावे लागतात. व्यवसायासाठी मानसशास्त्र लागते, पैशासाठी अर्थशास्त्र लागते, निर्णयांसाठी इतिहास लागतो. यालाच मेंटल मॉडेल्स म्हणतात. जगाकडे जितक्या जास्त दृष्टिकोनातून पाहाल ते चांगले निर्णय घ्याल. धडा तिसरा, तुमचा मेंदू तुम्हाला फसवतो. आपल्याला वाटते आपण तर्कशुद्ध आहोत, पण अनेक वेळा आपण भावनांवर निर्णय घेतो. लोक काय म्हणतील, इतर काय करत आहेत, मला बरोबर सिद्ध करायचे आहे, या गोष्टी आपल्या विचारांवर परिणाम करतात. चार्ली मंगर म्हणतात, शो मी द इन्सेंटिव्ह अँड आय शॅल शो यू द आउटकम. लोक काय बोलतात यापेक्षा त्यांना त्यातून काय मिळते हे समजून घ्या. धडा चौथा, कंपाऊंडिंगची ताकद. लोकांना वाटते कंपाऊंडिंग इंटरेस्ट फक्त पैशामध्ये असते, पण तसे नाही. ज्ञान कंपाऊंड होते, सवयी कंपाऊंड होतात, नातेसंबंध कंपाऊंड होतात. दररोज फक्त 1% सुधारणा केली तर काही वर्षात परिणाम आश्चर्यकारक असतात. यश एका रात्रीत मिळत नाही, ते दररोजच्या छोट्या कृतींचा परिणाम असते. धडा 5, मूर्ख चुका टाळा. चार्ली मंगर यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, मी हुशार बनण्यापेक्षा मूर्ख चुका टाळण्याचा प्रयत्न करतो. बहुतेक लोक मोठे यश शोधतात, पण ते छोट्या चुका दुर्लक्षित करतात. वाईट मित्र, वाईट सवयी, घाईघाईने घेतलेले निर्णय, भावनांवर घेतलेले निर्णय, या गोष्टी आयुष्य खराब करतात. या पुस्तकाचा सार फक्त एकच आहे, तुमच्या आयुष्याची गुणवत्ता तुमच्या निर्णयावर अवलंबून असते आणि तुमच्या निर्णयाची गुणवत्ता तुमच्या विचारांवर. म्हणून आजपासून स्वतःला एक प्रश्न विचारा, मी अधिक हुशार कसा बनू? नाही, मी कोणत्या चुका टाळू शकतो? कारण अनेक वेळा यश मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे अपयश निर्माण करणाऱ्या गोष्टी टाळणं. धन्यवाद.